तसे रामचंद्र म्हात्रे. चला गेम प्ले होते जर जोरदार होते सेमी फायनलच्या सामन्याआधी. जबरदस्त सामना विजय स्टार पक्ष त्रिशा 11 मध्ये. रामा गोलंदाजी मार्कवर स्वीप करतो पहिला चेंडू सीमा पार. दिनेश आणि सागरी जोडी चांगली सुरुवात करते इथे मात्र दिनेशने चौकातने आघात केलाय. रामाने पहिले 8 गडी बाद केलेत. दशक 4 रामा तो दिनेश. पंच वाईटची खून करतायत. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या ते 5. पण रामा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला पण दिनेश. अप्रतिम सामना दोन्ही संघ डोंबोलीतले आहेत. पंच वाईटची खून करतायत. धाव संख्या 6. धाव संख्या 6. पुणे रामा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारत होतो. कोपर स्टेशन यांकडून स्ट्राईकला फलंदाज आपण दिनेश. दिनेशने चौकार दाखवला पहिल्या चेंडूवरती. अतिशय सुरेख चेंडू. चेंडू थोडासा नितीन बैला तर थांबून आले होता त्यामुळे दिनेशने व्यवस्थित चेंडू समजत नाहीये. जोपर्यंत चेंडू फीड होतोय धाव मात्र मिळत नाहीये. दोन्ही संघ जर बघितलं जबरदस्त संघ आहेत. एक संघ जर बघितलं तर चंदन भगत यांचा. दुसरा संघ जर बघितला रवी गायकर यांचा संघ आहे. दोन्ही संघामध्ये मातबगार गुणवान खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. पण तर रामा गोलंदाजी मार्कवर यावे कीपर बीट. पंच मला खून करतात की हा चेंडू वाईट म्हणजे नितीन 5 धावा मिळतात तिथे मात्र. धाव संख्या 11. नितीन एकही चेंडू न पडता 5 धावा मिळाल्या जातात मात्र. सलग 3 चौकार मारले तर आपण 1000 रुपयाचं पारितोषिक संजय पाहू शकतो. आपण सलग 3 जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक संजय पाहू शकतो साहेबांकडून. जरा लवकर पाण्याची मागणी गेलेली आहे. जरा लवकर घेऊन जायचंय. नितीन आज आपण बघतो की त्रिमूर्ती ब्रदर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण हे चित्र आपण सातत्याने 4 दिवस बघितले आहेत. अजून मनोज दादा, प्रवीण दादा, विशाल दादा नाही आहेत मला वाटतं मैदानावर. येथील थोड्या वेळात पण 2 बंधुराज मात्र अप्रतिम काम. कशी भरारी घेईल याकडे लक्ष आहे मनोज दादांचं. क्या बात आहे. प्रेक्षकांचं देखील हल्ला गुल्ला आपल्याला ऐकायला येतं. शौर इशारा ऐकायला येतं. पंच वाईट चिकून करतायत. धाव संख्या वाढते. धाव संख्या ते 12. धाव संख्या ते 12. नितीन प्रेक्षक बघा केवढे भरपूर प्रमाणात आहेत. कारण आज आपण आले की मेगा फायनल चालू आहे खरडे ते पण तिथे प्रेक्षक न जाता आज आपण ह्या मैदानावर उपस्थित नामदेव स्मृतीचा त्यांना आनंद घ्यायचा आहे. जेव्हा रोषणाई चालू आहे तेव्हा हा अद्भुत दृश्य आपल्याला दिसणार आहे. गोल्डन ट्रॉफी आज मात्र आपल्यापासून दूर जाणार आहेत. पण रामा राईट आर्म ओढतीकडे मारा करतो. स्ट्राईकला परत दिनेश. बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात निर्धाव चेंडूची समाप्ती दे. खूप वेळानंतर आपल्याला निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. रामा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला दिनेश. नॉन स्ट्राईकला सागर. पंच वाईटची खून करतात यावेळी. धाव संख्या वाढते. धाव संख्या होती ती 13 धावा. नितीन धावपल करती बघायला मिळतात. अजूनही 3 चेंडू बाकी नितीन. जबरदस्त आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आपल्या मॉनिटरवर सुद्धा आपण बघू शकता प्रक्षेपण. स्वर्गीय नामदेव स्मृती चषक 2016. रामा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला परत दिनेश. स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. रिव्हर्सचा वापर केला होता आपण. चेंडू मात्र पडल्यानंतर खाली राहिला नितीन. 1 धाव मिनिट. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या ती 14. स्ट्राईकला फलंदाज येतो सागर येतो. आता बऱ्याच वेळानंतर डावखुरा फलंदाज सागर येतो पाहिजे. सागर याने सकाळी खूप चांगली फलंदाजी दाखवली. तो सागर आता फलंदाजीला आलाय. रामा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज येतो सागर. पहिली सेमीफायनल नितीन डोंबोली पेक्षा डोंबोली दोन्ही संघ बघितलं तर
ईस्टचे आहेत. एक आयरे गावचा आहे तर दुसरा आपण म्हणजे आजद्यातला संघ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. लगातार 3 वाईट चेंडू टाकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक नितीन. एक आगळं वेगळं बक्षीस सुभाष मडवी यांच्याकडून. क्या बात आहे. हे एक वाईट चेंडू टाकलाय. क्या बात आहे. नितीन प्रेक्षक जे मनाला येतील ते बक्षीस लावणार आहेत. फक्त बक्षीस द्यायचंय. बक्षीस जबरदस्त आहे. 3 चेंडू वाईट टाका आणि 1000 रुपये घेऊन जा. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते स्वीकारतोय चेंडूला. यावेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. नितीन खऱ्या अर्थाने आज परेश मध्ये या सामन्याला जिंकून दिलं होतं. म्हणजे आपण पहिले तर विक्टरी स्पोर्ट्स विरुद्ध अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं. 3 धावा वाचवल्या त्या परेशने आणि आत्ताही आपण पहिले चौकार वाचतोय. धावसंख्या वाढते. इथे धावसंख्या दिली 16 धावा त्या धावफलकावरती. एक चेंडू अजूनही बाकी पाहिजे शकतील. रामातू दिनेश पुणेदार रिव्हचा वापर केला. यावेळी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 17 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्याच्यात दुसरं षटक कोण घेऊन येतोय. त्यानंतर एक सामना तो म्हणजे सेमीफायनल होईल. दुसरी साई सागर चिकनगर आणि जॉर्ज मध्ये म्हणजे दोन्ही संघ कल्याणचे आहेत. जबरदस्त सामना बघायला मिळणार. पुन्हा एक काठीची टक्कर बघायला मिळणार आहे. एक ग्रामीणचा संघ तर एक ओपनचा संघ. तसेच कबीर पाटील. चला जरा लवकर नरेश थोडं जरा सहकार्य करायचंय. आज अंतिम दिवस आहे. मेगा फायनल आहे. म्हणजे खर्डे इथे स्पर्धा संपली सुद्धा. कारण का एवढ्या लवकर चालू झाली ती फायनल. 4 का 4:15 फायनल चालू झाली ती. गोंधळी सज्ज होतं अभिजित. गोंधळीसाठी सज्ज होतं अभिजित. अभिजित तर दिनेश. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 18. अप्रतिम स्पर्धा पाहता होतं. नामदेव स्मृती चषक 2016 पुण्याला रिवर्सचा वापर करतो. चेंडू सीमा पार. रामायणचं खराब क्षेत्ररक्षण. नवनाथ, क्या बात आहे नवनाथ. गरब्याची आठवण करून देता तुम्ही. धावसंख्या 22 विजय स्टार संघाची. एक जबरदस्त आपण पहिले फलंदाजी होते. अभिजित गोलंदाजी मार्कवर दिनेश. पंच वाईटची खून करतायत. जबरदस्त प्रेशर बघायला मिळतं नितीन अभिजित वर. जोरदार अपील केले गेले. पंच मात्र आपण कोणत्या प्रकारे खून करत नाही. भालचंद्र म्हात्रे एक जबरदस्त भीष्माच्या भूमिकेत आपण तटस्थ उभेत. धावसंख्या 23. पुन्हा एकदा रिवर्सचा वापर करतोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 24. अजून या षटकातील दुसऱ्या 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकला फलंदाज येतो. डावखुरा फलंदाज सागर येतोय. नितीन आपण पहिले दिनकर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. नितीन खऱ्या अर्थाने मित्र म्हणाल दिनकर त्या स्पर्धेवर प्रेम आहे. संघ पराभूत झालाय पहिल्या दिवशी पण मात्र टी शर्ट सोडत नाहीये. खरं प्रेम आहे या आयोजकांवर मित्र म्हणाल दिनकरचं.
जबरदस्त प्रेम आहे आणि नितीन टी शर्ट सुद्धा खूप चांगले आहेत, त्यामुळे आपण बघितले खेळाडू प्रदान करून येतात. खेळाडूंना विनंती आहे कोणी रॅलिंगवरती टेकून राहू नका. दिनकर जरा सहकार्य करायचं आहे. धावसंख्या ती 24. अप्रतिम फटका. चेंडू जबरदस्त मिसफील्ड होते. चेंडू सीमा पार. लकी चौकार नितीन. धावसंख्या 28. अप्रतिम फटका. स्विपच्या माध्यमात नितीन थोडीशी हसकबाजी पाहिजेलच, कारण त्याशिवाय मजा देखील नाहीये. धावसंख्या 29. कारण आमचे साथी समर्थक नितीन काळन यांच्या गावातला संघ आहे, त्यामुळे अभिमान पाहिजेलच संघाचा. नितीन विजय स्टार विनोद काळन यांचा संघ आहे. धावसंख्या 29. एक चेंडू अजूनही बाकी आहे. अतिशय सुंदर फटका फ्रंट ड्राईव्ह केला चेंडूला. कार्पेटच्या मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एकच धाव. रामा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 30. नितीन 2 षटकाचा जर विचार केला तर धावसंख्या ती म्हणजे विजय संघाची बिनबाद 30 अशी धावसंख्या, म्हणजे 15च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. नितीन आज प्रेक्षक खरोखर एन्जॉय करतात. प्रेक्षक आपण पाहिलं तर गच्चीवर जाऊन सुद्धा सामना एन्जॉय करतात. गॅलरीतून एन्जॉय आपला बघितला सामना एन्जॉय करतात. जिथून आपल्या घरातून हा सामना दिसेल तिथून हा एन्जॉय करतायत. आता जर नितीन हेलिपॅड कॅमेरा असतं तर नक्कीच चांगली क्षणचित्र आपल्याला टिपता आली असते. ड्रोन कॅमेरा जर असतील मनोज दादा तर नक्कीच चांगली क्षणचित्र आपल्याला बघायला मिळेल असते. नितीन आपण पाहिलं तर प्रवीण दादा पूर्णपणे डोळ्यात तेल घालून हा सामना पाहतायत, एन्जॉय करतायत, कारण की आज लास्टची क्षण त्यांना टिपायची आहेत. कारण का पुढच्या वर्षी 2017ला आपण 365 दिवस आपल्याला विचार करावा लागणार आहे स्पर्धेचा. मनोज दादा क्या बात आहे, क्या बात आहे नितीन. राज स्ट्रायकरला फलंदाज दिनेश राजने पण आपण 8 गडी बाद केले. एक जबरदस्त आपण बघतोय दृश्य बघतोय या डोंबोलीत नगरीमध्ये अस्मरणीय आपण दृश्य पाहतोय. ट्विन्स आपण म्हणजे त्रिमूर्ती ब्रदरच्या माध्यमातून आज आपण पाहिलं मनोज टी शर्टचा कलर जर बघितला तर थोडासा आपण पाहिलं तर निळा कलर आहे आणि प्रवीण दादानी येलो. राज गोलंदाजीसाठी सज्ज होतो. स्ट्रायकरला फलंदाज दिनेश. क्या बात आहे. स्वप्नील सावंत नव्हते नितीन, पण जरा नितीन आपण बोलले आज रोनक आले ती वे. अप्रतिम फटका नितीन, शब्द नाहीये त्या फटक्यासाठी. ज्याप्रमाणे चेंडू टाकलाय ऑफस्टमवर त्याच चेंडूला फक्त नजाकत भरी दिशा दिली आणि चेंडू नजाकत भरा चौकार. पुन्हा गोलंदाजी मार्कवर राज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा आपण बोलले यावेळी रिवर्सचा फटका खेळतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 35. पुणे राज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज डावखोरा फलंदाज सागर येतोय. नितीन आज आपल्यालाही कुठेतरी दुःख होते की या स्पर्धेला आपण अलविदा करणार आहोत, कारण का मनोज दादा त्यांच्या तमाम सहकार्याने खूप चांगलं आपल्याला प्रेम दिलं. भालचंद दादानी खूप चांगलं प्रेम दिलंय, कारण या स्पर्धेतून जाताना आपण त्यांचं प्रेम घेऊन जाणार. नितीन प्रवीण दादा त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. नितीन मला वाटतं दोघं बंधुराज काहीतरी बातचीत करतात की पुढच्या वर्षी मला वाटतं दादांना सांगायचं की दादा थोडंसं आणखीन बदल करायचा आहे स्पर्धेत. संख्या 35. हा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, पण चेंडू बघितला तर जातो तो साईडला. चेंडू मारतात ऑन साईडला चेंडू गेलाय. एकने धावसंख्यावर ते धावसंख्या दे धावसंख्या 36. अप्रतिम फटका.
नितीन खरोखर शब्द नाहीयेत. नजाकत भरा चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या बिन बा 40. या दरम्यान आपण दिवशा संघाचे आपण पॅकर्स चंदर भगत सुद्धा पाहतोय. दिवशाचे पॅकर्स अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 40 बिन बा 40. राज अप्रतिम नितीन नेत्रदीपक फलंदाजी. जरा जोरदार डाव दे दिनेश साठी. जरा जोरदार डाव दे. अप्रतिम फलंदाजी. क्या बात आहे. नितीन समोरील गॅलरीत मला वाटतं प्रेक्षक आजद्याचे दिसत आहेत. नितीन मला वाटतं एक प्रेक्षक बघितलं तर आजद्याचा आता मी ओळखावा म्हणून त्याने टी शर्ट सुद्धा घालून आला आजद्याची. क्या बात आहे. क्या बात आहे. म्हणजे मी डोंबोलीकर तसा सांगतोय मी आजदेकर. क्या बात आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या 44. एक चेंडू अजूनही बाकी आहे. अप्रतिम फलंदाजी. नेत्रदीपक फलंदाजी. लावण्य सुंदर फलंदाजी. हवे पुन्हा एकदा रिवाजचा वापर केलाय. 1 मिनिटे. कारण नितीन धावा येत आहे त्या महत्वाच्या संघासाठी म्हणतात. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 45. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्ती धावसंख्या 45. पाहिजे चौथं षटक कोण घेऊन येत आहे. तुमचे पंच विनोद शर्मा, भालचंद्र म्हात्रे. नितीन आज मात्र एक कार्यकर्ते रिलॅक्स होणार आहेत. कारण का जो कार्यक्रम त्यांच्याकडे सोपवला होता दादांनी ती जबाबदारी त्याच पार पाडणार आहेत. मनोज दादा पण रिलॅक्स होतील. प्रवीण दादा पण रिलॅक्स होतील. आणि आपण योगेश जोशी सुद्धा रिलॅक्स होतील. कारण नितीन खूप मोठी जबाबदारी होती. कारण आपण म्हणतो ना स्पर्धा ठेवणं फार सोपं असतं पण राबवणं फार अवघड असतं. नितीन मनोज दादा जातीने लक्ष देतात सीमेरेषेवरती. क्या बात आहे. बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 46. नितीन खऱ्या अर्थाने जर मिळालं पंचांच्या भूमिकेत जास्ती वेळ पाहिलं असेल तर म्हणजे भालचंद्र दादा यांना 15 तासातल्या बनवले 13 ते 12 तास आपण त्यांना पंचगिरीच्या भूमिकेत पाहिलं. नक्कीच सत्कार करावाच लागेल नितीन. पुन्हा एकदा स्वीप करतोय चेंडूला. चेंडू जोपर्यंत फीड होतोय 10 मिनिट. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 47. तर डावखुरा फलंदाजी तो सागर. सागर पाहिजे कशावर फलंदाजी करतोय. खरं तर म्हणजे 47 धावांची पार्टनरशिप झाली आहे. इथे प्रेक्षक बघितले तर भोंगे जबरदस्त आवाज करतायत. तिथे कोपरचे प्रेक्षक पण भरपूर सपोर्ट करतायत आज ते संघाला. रामा राईट आर्म राऊंड तिकडे मारा होतो. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 48. पुणे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला. चेंडू मात्र पॅड वाढतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या 49. एक जबरदस्त स्पर्धा. रामा अतिशय सुंदर फटका पण तेवढंच चांगलं बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण रामा यांचं. धावसंख्या 49. चौथं षटक प्रगती पथावर आहे. रामा तो दिनेश करायचा प्रयत्न केला होता पण चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. धावसंख्या 50. जरा जोरदार डाव दे. 2 फलंदाजीसाठी अप्रतिम फलंदाजी. 50 धावांची पार्टनरशिप केली.
धावसंख्या 50. तर स्ट्रायकरला फलंदाज बघितले आपण डावखुरा फलंदाज सागर. रामा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज सागर. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. रामा अतिशय सुंदर फटका. क्लास कव्हर ड्राइव्ह नितीन. धावसंख्या 54. क्या बात है, क्या बात है नितीन. जबरदस्त पण स्पर्धा पाहतोय. धावसंख्या 54. अजून 1 चेंडू बाकी आहे चौथ्या षटकातील. स्ट्रायकरला फलंदाज डावखुरा फलंदाज सागर. अप्रतिम चौकार दाखवला मात्र कव्हरच्या मधून. अप्रतिम फलंदाजी नितीन. नजाकत भरा फलंदाजी. क्या बात है नितीन. धावसंख्या होती 58. धावसंख्या होती ती बिनबाद 58. गोलंदाजीसाठी सज्ज होतो राज. ज्याने सामना जिंकू तो राज पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अंतिम षटक. विजय स्टार विपक्ष त्विशाई 11 मध्ये. नितीन सेमीफायनलचा सामना. नितीन हळूहळू आपण लाईट ऑन होताना दिसत आहेत. समोरील आपण 9 हॅलोजन चालू झालेले आहेत. असं नितीन अंतिम दिवस या स्पर्धेचा. एक जबरदस्त संकल्पना, जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. नितीन ट्रॉफ्या ही गाडी आपल्यापासून दूर जाणार आहे. कुठे डोळ्यात आपल्या अश्रू येणार आहेत. स्पर्धा म्हणते की तिचा सांगता समारंभ असतोच. चेंडू बघितला तर जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण करतोय. पंच नोटची खूण करतायत. पंचांनी सांगितलं की 9 चेंडू आहे. 1+1 धावा मिळत आहेत. संख्या 60. कारण नितीन आपण काल काही खेळाडूंनी पंचांशी वाद केला आणि त्यांना 2 धावांच्या पेनल्टी लागले होते संध्याकाळच्या सत्रामध्ये, अंतिम सत्रामध्ये. संख्या 60. स्ट्रायकरला फलंदाज होतो म्हणजे डावखुरा फलंदाज सागर. राज गोलंदाजी मार्कवर. एकही गडी बाद नाहीये. नितीन 60 धावा झाल्यात. राज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज डावखुरा फलंदाज सागर. अप्रतिम चेंडू. चेंडू जोपर्यंत सर्कल मध्ये फीड होतो 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 61. धावसंख्या 61. 5 चेंडू अजून बाकी. स्ट्रायकरला फलंदाज दिनेश. यावेळी चेंडू बघितला तर बॅटच्या वरती लागतोय. दिनेश नाराज होतोय. धन्यवाद बँजू मास्टर. 96 धावा केल्या तर दिनेश साठी जोरदार डाव दे. अप्रतिम फलंदाजी या स्पर्धेत. पवन नवीन फलंदाज. अजूनही 4 चेंडू बाकी आहे. धावसंख्या 61. 4 चेंडू मध्ये किती धावा येतात त्या. एक जबरदस्त सामना बघायला मिळतोय. एक फाईट सामना. करो या मरोचा सामना. मारा किंवा मरा असा सामना बघायला मिळतोय.
दोन गडी बाद होतो मात्र इथं सागर बाद होतो, दिनेश बाद होतोय. दिनेश बाद नाही, पवन बाद होतोय. सुशांत येतोय. प्रतिम स्वीप एकच 10 मिनिटे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 62. 4 चेंडू झाले. नितीन या षटकात धावा आल्याने ज्या पाहिजेत ते धावा येत नाहीयेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्रायकला फलंदाज डावखुरा फलंदाज सागर. सलामीचा फलंदाज सागर पायचा कशाप्रकारे फलंदाजी करतोय. या 2 चेंडूंवरती एकाच चौकार मारतोय की किती धावा करतोय की रास त्यांना रोखतोय. फलंदाज इथे मात्र बाद होते. नितीन गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस बघायला मिळालं होतं. धन्यवाद धन्यवाद विजय मास्टर. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या 63. नितीन अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज येतो आता यावेळी केविन. तीन गडी बाद झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. केविन पायचा काय करतोय आता आपल्या संघासाठी. राज गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज केविन. निधा चेंडूची समाप्ती होते. 1 चेंडू अजूनही बाकी. अप्रतिम षटक फेकतो राज. 5 रन आले. त्यामध्ये आपण वाईड येते. एकच वाईड आहे नितीन. अप्रतिम गोलंदाजी. 55. एक नो एक वाईड. नवीन फलंदाजी तर यावी. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. राज गोलंदाजी मार्कवर. प्रशांत स्ट्राईकला आहे. नितीन अप्रतिम फटका स्विचच्या माध्यमातून. नितीन तो चौकार पाहिजे होता. तो चौकार येतोय. गाडी जाऊ दे गोदमान घुंगरांची गाडी चाली. गाडी जाऊ दे गोदमान. गाडी जाऊ दे गोदमान. आई गाव देवी आईली सपनान. गाडी जाऊ दे गोदमान. आई गाव देवी आईली सपनान. गाडी जाऊ दे गोदमान. आई गाव देवी आईली सपनान. गाडी जाऊ दे गोदमान. आई गाव देवी आईली सपनान. 66 धावांना 67 टोविले. 68 टोविले. दिनेश 68 टोविले. चला जॉर्ज सांगायचं सांगायला एक रोहन यायचे नाणेफेकीसाठी. रोहन आलेले आहेत. साई सागर चिकनकर सांगायचं सांगायला एक अमित यायचे. अमित सुद्धा आपण बघतो साई भक्त आहेत.
चला अमित यायचे नाणेफेकी होणार आहे सेमीफायनलचा सामना यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना जॉर्ज वर्सेस चिकनगर साईसागर चिकनगर ग्रामीण मधून आलेला हा संघ आहे दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ओपन मधून आलेला संघ आहे तो म्हणजे जॉर्ज संघ अमितने आतापर्यंत 3 नाणेफेकी जिंकले म्हणजे 3 कॉइन अमितला मिळालेत त्यामुळे नक्कीच काहीतरी वस्तू येईल अमित तुम्हाला क्या बात आहे धीरज मात्रे यांचं आगमन होतोय हँडसम पर्सनॅलिटी स्वागत आहे धीरज आपलंही 68 धावांचं टार्गेट येते म्हणजे तशा 11 संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये एकमेव संघ आपण बघितला बाळू पाटील कोपर संघ लाराचा संघ ज्याने 69 धावा चेस केल्या होत्या 68 धावांचं टार्गेट आहे एक जबरदस्त संघ आपण बघतोय स्वर्गीय वशी अमित चौधरी संघ विजय स्टार पहिला चेंडू 1 बाउन्स सीमा पार जातोय 4 धावांसाठी नरेशच्या बॅट मधनं चौकार येतोय अजून एक चौकार मारला तर 500 रुपये संजय पावशे साहेब माजी नगरसेवक कोपर यांच्याकडनं अजून एक चौकार मारला तर 500 रुपये पारितोषिक आहे नरेश तुमच्यासाठी दिनेशचं स्वागत मात्र चौकाराने करतोय 68 धावांचं टार्गेट आहे दिनेश यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये 9 सेकंडचा खेळाडू आपण बघतोय फलंदाज पंचांकडे बघतच बसला कारण ज्या प्रकारे चेंडू टाकला होता दिनेशने अप्रतिम चेंडू गती परिवर्तन आपल्या बघा मिळते आता मात्र ऑप्शनच्या थोडा बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चुकून करते अवांतरिक धाव मिळते धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या 5 एका बाजूला आपण बघतोय विजय स्टार संघ म्हणजे स्वर्गीय अमित चौधरी क्रिकेट संघ विजय स्टार तर दुसऱ्या बाजूला म्हणजे तोशा 11 डोंबिवली धावसंख्या 5 दिनेश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं केविनचं 1 धाव मिळते 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या ते 6 स्ट्रायकिंगला फंद येतोय सत्यम धावसंख्या 6 ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट खून करतायत अवांतरिक धाव मिळते ती म्हणजे तेशा 11 डोंबिवली संघाची धावसंख्या होती ती तेशा 11 संघाची 7 दिनेश यावेळेस मात्र सुरेख चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही यष्टरक्षक आपण बघतोय पवन धावसंख्या 7 दिनेश यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय सुरेख क्षेत्ररक्षण होतोय सत्यम बॅक टू पॅव्हेलियन बिग विकेट दुसऱ्यांदा या स्पर्धेत सत्यम धावचीत होतोय by DJ get up. 1 to go चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत गोलंदाज दिनेशने पुढे धावसंख्या 7
आता आमच्या मान्यवरांचं सुद्धा आगमन होते, त्यामुळे खेळाडूंना विनंती की आपण थोडं बसण्याची व्यवस्था करायची. चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. पहिले षटका के धावसंख्या ती 11. धन्यवाद डीजे मास्टर. याच दरम्यान आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके या स्पर्धेचे प्रेरणास्थान व आपले सर्वांचे लाडके गेले 25 वर्ष नगरसेवक आहेत ते म्हणजे रमेशदादा म्हात्रे साहेबांचे इथे आगमन होते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पहिले या स्पर्धेचं इष्टांचं पूजन केलं होतं. त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात सुद्धा केली होती. दादांचे इथे आगमन होते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. दादांच्या माहितीसाठी आपला सामना सुरू होतो म्हणजे सेमी फायनलचा सामना विजय स्टार वर्सेस तेशा 11. दोन्ही संघ आपल्या डोंबिवलीतील संघ आहेत. जबरदस्त सामना आपल्याला बघा मिळतोय. पहिल्या षटका आपण बघतोय 11 धावा आल्यात. अजूनही आपण विचार केला तर 57 धावांची गरज आहे ती म्हणजे तेशा 11 संघाला 4 षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज प्रशांत. तसेच गोपाळांना याने विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनायचे. पंच वाईटची खून करतायत. 68 टार्गेट आहे. धावपलका धावा आहेत त्या 12. यावेळेस मात्र अपील केलं ते परंतु मी तर म्हणले सुरक्षित क्रीज मध्ये शेखर धोत्रे. धाव चेंडूची समाप्ती होते. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच गाणं नंतर कंटिन्यू करायचंय. गोलंदाज प्रशांत. यावेळेस मात्र चेंडू हलक्या हाताने घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 13. या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 13. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या स्पर्धेचे प्रेरणास्थान रमेशदादा म्हात्रे साहेब विद्यमान नगरसेवक यांचंही आमच्या व्यासपीठावरती आगमन होतोय. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. प्रशांत मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. एक जबरदस्त गोलंदाज आपण बघतोय प्रशांत उर्फ भाऊ. मॅन फ्रॉम सांगरली. प्रशांत स्ट्रायकरला म्हणतात शेखर. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मी देते कारण की 68 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकता येणार नाहीये बाबू वडील. चौकारांची नितांत गरज आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 15. विजय स्टार संघामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या होत्या पहिल्या षटकात रामाच्या. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 16. प्रशांत यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. संदीप चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते संदीपचं. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. क्रिकेट मधला आपण बघतोय बाबूवडील अशुभ आकडा 17. 17 पूर्णपणे खतरा झाला होता आपल्या महाराष्ट्राला. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आपल्यामध्ये निघून गेले होते. 3:32 आणि पूर्ण महाराष्ट्र हरपून गेला होता. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. बघा फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय का आणि तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली होती. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली होती. आणि फलंदाज इथे विरोधी
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 17, म्हणजे अजून 49 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू. अठरा चेंडू 49 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. 1 धाव इथे मात्र पूर्ण होते. 68 धावांचं लक्ष आहे, पण बाहुबळे आपण विचार केला सामन्यात धावा येत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 18. यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू सीमा पार जातोय. भगवा चौकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे क्या बात आहे. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 22. 30 षटक मार्गस्थ गोलंदाज दिनेश. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू सीमा पार जातोय का बघायचंय. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशात बनवू हिंदुस्थान. नक्कीच आमचा हिंदुस्थान. एक जबरदस्त डीजे मास्टर गीत ऐकूया. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 26. येणाऱ्या चेंडूवरती जर चौकार मारला तर आपण संजय पावचे साहेबांकडून 1000 रुपये पारितोषिक प्रवीणसाठी. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. सांगून गेले तुका करू नको पैशाचा नाद. आणि फलंदाज प्रवीण बॅक टू पॅव्हेलियन. 2 चौकार प्रवीणच्या बॅटमधून आले होते. मात्र प्रवीण सलग चौकार तिसरा मारण्याच्या नादात बाद होतोय. धावसंख्या 26. यावेळेस मात्र सुरेख फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, पण तो चेंडू फील्ड करत नाही दिनेश, अन्यथा फलंदाज धावचीत झाला असता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 27. 1 to go. जबरदस्त कामगिरी करत होतो म्हणजे विजय स्टार संघ डोंबिवली. कारण की 68 धावांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे विजय स्टार संघाने. खूप मोठं लक्ष मी म्हणेन. यावेळेस मात्र चेंडू घेऊन करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1च धाव मिळते. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 28 धावा. येणारे 12 चेंडू 40 धावांची. आपण मिळाले आता 12 चेंडू आणि 40 धावांची गरज होती. म्हणजे 13-11 डोंबिवली संघाला प्रति षटका मग 20 ची सरासरी राखायची. कारण की मी तर म्हणे सुरुवात चांगली झाली नाही 13-11 संघाची. जर आपल्या डोळ्यासमोर 68 धावांचं लक्ष आहे तर आपल्याला चांगली सुरुवात करणं खूप गरजेचं होतं. ती सुरुवात मी म्हणेल 13-11 डोंबिवली संघाची झाली. कारण की दोन्ही संघ आपण बघू तिथे डोंबिवली मधले दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांना डावपेच माहिती आहेत. 4थं षटकामध्ये गोलंदाज प्रशांत. यावेळेस मात्र सेकंद घेऊन गेला चेंडू. सुशांत चेंडू खाली येतोय. 1 धावामध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 29. अजून 39 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 39 धावांची गरज. जबरदस्त कामगिरी केली आतापर्यंत या स्पर्धेत, ती म्हणजे विजय स्टार संघाने. कारण की विजय स्टारने या स्पर्धेतील पहिला सामना खेळले होते आणि बघायचं आता शेवटचा सामना खेळतोय का. 11 चेंडू 39 धावांची गरज. प्रशांत यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. सुरेख फटका, चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. आई गाव देवी माते
4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 33. देवी माते अवघ माझे नवसाला आई गाव देवी माते 10 चेंडू 35 धावांची अजूनही गरज आहे. ती म्हणजे तेशा 11 डोंबिवली संघाला उशिरा का न होईना चौकार येतोय भाऊ परेशच्या बॅटमधनं. जी चौकारांची गरज सुरुवातीला हवी होती, कारण की विजय स्टार संघाने तब्बल 2 षटकामध्ये 30 धावा कुठल्या होत्या. प्रत्युत्तर देताना आपण म्हणजे तेशा 11 2 षटकात फक्त 17 धावा कुठल्या. पंच वाईट चिकून करतात. 1 धावा मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 34. अजूनही 34 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू 34 धावा. यावेळेस मात्र फलंदाज बाद. अजून एक विकेट प्रशांतच्या नावावरती. आता मात्र 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रशांत. यावेळेस मात्र फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज प्रशांत जर हॅट्रिक घेते तर आपण संजय पावशे साहेबांकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 34. अजूनही 34 धावांची गरज आहे. साई सागर चिकनगर संघाचे सर्व खेळाडू आमच्या समालोचन कक्षासमोर यायचे. आणि फलंदाज वाद आणि हॅट्रिक पूर्ण होते ती म्हणजे गोलंदाज डीजे राजे त्यामध्ये प्रशांत हॅट्रिक पूर्ण करतोय. प्रशांत आपण होती 1000 रुपये पारितोषिक घेते संजय पावशे साहेबांकडनं. चला चिकनगर संघाचे जे खेळाडू आहेत आपला संघ एक आपल्याला बोलवतोय ते लवकरात लवकर यायचे समालोचन कक्षासमोर. या सामन्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक सुद्धा असेल. अमित प्रशांत यावेळेस मात्र हलक्या तरीके 1 धाव मध्ये षटक समाप्त. धावसंख्या ती 35. हॅट्रिक पूर्ण केली ती म्हणजे गोलंदाज प्रशांतने. 1000 रुपये पारितोषिक असेल प्रशांतला. संजय पावशे साहेब माजी नगरसेवक सातत्याने 4 दिवस बाबामध्ये संजय पावशे साहेबांनी बक्षिसांचा वर्षाव केला या स्पर्धेत. पंच लेगबाय चिकून गरज आहेत. 32 धावांची गरज आहे. 5 चेंडू 32 धावा. शेखर अजूनही स्ट्राईक एंडला 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज पण धावा शेखरकडनं आल्या नाहीयेत. पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 32 धावांची गरज आहे. गोलंदाज आहेत केविन. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सुशांत सारखा एक जबरदस्त खेळाडू आहे भाऊ या संघामध्ये. दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा आहे त्याच्याकडे. नवोदित खेळाडू दिसतोय परंतु चांगली कामगिरी. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. आता मात्र चौकार येतोय अभिच्या बॅटमधनं. धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 41. 27 धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडू 27 धावांची गरज.
रंग म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे आगमन होतोय. फलंदाज बाद. 2 चेंडू 27 धावांची गरज. आलेल्या सर्व मान्यवरांचं नामदेव स्मृती चषक सन 2016 मध्ये शेलार गावाची सावली आपण ही स्पर्धा बघतोय. नामदेव स्मृती चषक सन 2016. फक्त औपचारिक उरले बघूया सामन्याची. कारण की आपण बोलले नामदेव म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज नाहीये आणि त्यांची आठवण म्हणून ही स्पर्धा इथे आयोजित केली जाते सातत्याने गावदेवी मित्रमंडळाकडनं. एक जबरदस्त स्पर्धाने देखणं आयोजन आपल्याला बघायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता प्रशांतचा. फलंदाज बाद. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि बघा आपल्याला एक चित्र बघायला मिळते. म्हणजे जो संघ पहिला सामना खेळला तो संघ शेवटचा सामना खेळणार आहे. एक या वैशिष्ट्य असेल या स्पर्धेचा. आणि विजय स्टार संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. पहिला संघ डोंबिवलीतील मेगा फायनल मध्ये. क्या बात आहे. विजय स्टार संघ पहिला संघ ज्याने पहिला सामना खेळला होता तो संघ आता शेवटचा सामना खेळणार आहे. क्या बात आहे. आणि या सामन्याचा मानकरी ठरतो तो म्हणजे नो डाऊट प्रशांत, मॅन ऑफ द मॅच. विजय स्टार संघाने 1000 रुपये पारितोषिक सुद्धा. मी रमेश दादा मात्रेने विनंती होतो की आपण आपल्या शुभ असे पारितोषिक द्यायचे. आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी केली विजय स्टार संघाने आणि पहिला डोंबिवलीतील संघ विजय स्टार संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय.